श्री नवनाथ कथासार अध्याय 15 गोरक्ष जालंधर भेट. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रम क्षेत्री गोरक्ष व कानिफ हे दोघेही वेगवेगळ्या स्थानी तपश्चर्या करत होते. पण त्या दोघांनाही परस्परांची काहीच माहिती नव्हती. 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांनी यथासांग उद्यापने केली आणि आपापल्या गुरूंच्या शोधार्थ निघाले. कानिफ उत्तरेकडे गेले तर गोरक्षाने मच्छिंद्रनाथांचा शोध घेत पूर्व आणि दक्षिण प्रदेशात अविरत तपास केला. त्यांना गुरूंचा वियोग अगदी असह्य झाला होता. ते अहोरात्र भ्रमण करत आणि गावोगावी नाथजींची चौकशी करत पुढे जात होते, पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. फिरत फिरत गोरक्ष गौडबंगाल देशातील हेलपट्टणास आले. त्यावेळी त्यांचा जतिवेश पाहून नगरवेशीवरील द्वाररक्षकांनी नमस्कार करून त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी यथोचित वर्णन करून मच्छिंद्रनाथांविषयी चौकशी केली असता ते म्हणाले, महाराज, तुम्ही सांगता त्यांच्याविषयी आम्हाला काहीच ठाऊक नाही. पण काही काळापूर्वी जालंधर नावाचे एक साधू येथे आले होते. ते निस्पृह तेजस्वी व दयाळू होते. गायगुरांना चारा घालण्यासाठी ते नित्य नेमाने रानातून गवत कापून आणत असत. आणि त्यांच्या बाबतीतले एक आश्चर्य सांगायचे तर त्यांनी आणलेला गवताचा भारा त्यांच्या डोक्यावर अधांतरीत राहत असे. ते ऐकून नाथजी संभ्रमात पडले. आपले गुरुच नाव बदलून येथे राहून गेले असावेत असा तर्क करून ते म्हणाले, ते जती येथे कधी आले होते, किती दिवस राहिले, मग ते कोठे गेले. द्वाररक्षक म्हणाले, या घटनेला 10 वर्ष होऊन गेली आहेत. ते साधारणतः वर्षभर येथे होते. गल्लीबोळात भिक्षा मागून ते उकिरड्यावर पडून राहत. पुढे ते कोठे गेले, केव्हा गेले याचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही. ते ऐकून गोरक्षांचे हृदय भरून आले. सद्गुरुनाथा, या पाडसाला एकाकी टाकून आपण कोठे गेला. आता मी काय करू, तुम्हाला कोठे शोधू. असा हंबरटा फोडून ते व्याकुळतेने रडू लागले. त्यावेळी त्यांची शोचनीय अवस्था पाहून द्वाररक्षकांनाही वाईट वाटले. त्यांनी मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले आणि ईश कृपेने तुम्हाला तुमचे गुरु नक्की भेटतील असे सांगून भिक्षेसाठी नगरात पाठवले. हेलपट्टणात प्रवेश करून गोरक्ष भिक्षा मागत हिंडू लागले. फिरत फिरत ते जेथे जालंधरांना पुरले होते तेथे आले आणि एका रिकाम्या घरासमोर उभे राहून अलख निरंजन अशी गर्जना केली. त्यासमयी त्या घरातून कोणीच बाहेर आले नाही, पण भूगर्भातून आदेश हा शब्द स्पष्ट ऐकू आला. तो ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, आदेश करणारे जती महाराज, आपण कोठे आहात, आपले नाव काय. तेव्हा भूमीतून उत्तर आले, हे जती, मी जालंधरनाथ असून येथे भूगर्भात आहे. आता आपल्याविषयी काही सांगा. ते म्हणाले, मी श्री गुरु मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्ष आहे. आता लोकउद्धाराचे कार्य सोडून तुम्ही भूमिकाली का राहत आहात हे सांगितले तर बरं होईल. तेव्हा जालंधरांनी त्यांची ही अवस्था कोणी व का केली त्याविषयीची सर्व हकीकत सांगितली. ते वृत्त ऐकून गोरक्ष संतापले, लालबुंद झाले व म्हणाले, नाथजी, तुमचा अधिकार न जाणता तुम्हाला जमिनीत गाडणारा हा मूर्ख गोपीचंद यापुढे कसा राज्य करतो तेच मी पाहतो. तुम्ही मला नुसती आज्ञा करा, मी त्याची क्षणात वाट लावतो. तेव्हा त्यांना परावृत्त करताना ते म्हणाले, गोरक्ष, स्वतःला आवरा. गोपीचंदाला धडा शिकवण्याची ही वेळ नाही. जे झाले ते नाथपंथाच्या हिताचीच झाले आहे. पुढील प्रवासात माझे शिष्य कानिफ तुम्हाला भेटलेच तर त्यांना माझ्याविषयी सांगा. ते राजाचे कल्याण करतील, मला येथून बाहेर काढतील आणि नाथपंथाचा महिमा वाढवतील. त्यांचे म्हणणे मान्य करून नाथजींनी स्वतःला आवरले आणि त्यांना आदेश करून गाव सोडले. यात्रा करत ते जगन्नाथपुरीस गेले. कानिफांनी शिष्यांची परीक्षा घेतली. गोरक्षाप्रमाणे कानिफी जालंधरनाथांचा शोध घेत प्रवास करत होते. ते जेथे जात तेथे लोकांना सन्मार्गाचा उपदेश करत. त्यामुळे अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. अशा 700 शिष्यांसह प्रवास करत ते पूर्वेकडील स्त्री राज्यापाशी आले. तेथे जाणारा कोणीही पुरुष वाचत नाही हे सर्व श्रुत असल्याने त्यांच्या शिष्यांपैकी कोणालाही पुढे जाण्याचा धीर झाला नाही. ते गटागटाने चर्चा करू लागले. त्यात कोणी नाथजींना त्यांच्या उद्देशापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावा असे मत मांडले. कोणी येथून पळून जाण्यातच शहाणपणा आहे असे सांगितले. कोणी गुरुनिष्ठेवर भर दिला तर कोणी स्वतःहून संकटात जाऊ इच्छिणाऱ्या आपल्या गुरूंच्या नावाने बोटे मोडू लागले. ती कुजबूज ऐकून कानिफांनी त्या भित्र्या शिष्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवण्याचे ठरवले. त्यांनी चिमूटभर विभूतीवर स्पर्शास्त्राचा प्रयोग करून तिच्या योगे स्त्रीराज्याचा मार्ग सोडून बाकी सर्व दिशा भारून टाकल्या. मग आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलून म्हणाले, स्त्रीराज्यातील तीर्थाची यात्रा करून येण्याचा माझा निश्चय अटळ आहे.
तेथे मारुतींच्या भूपकाराने पुरुष मरतात हे जरी खरे असले तरी माझ्या गुरूंवर श्रद्धा ठेवून मी तिथे जाणार आहे. म्हणून तुमच्यापैकी ज्यांना माझ्याबरोबर यायचे असेल त्यांनी यावे आणि ज्यांना जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे. ते ऐकून त्यांच्या शिष्यांना खूप बरे वाटले. त्यांच्यापैकी 7 निष्ठावंत शिष्य सोडले तर बाकीचे सर्वजण बरे झाले, वाचलो असे म्हणत आल्या वाटेने निघाले. कोसभर अंतर जाताच स्पर्शास्त्राच्या प्रभावाने ते जमिनीलाच चिकटून राहिले. त्यांना पुढे जाताच येईना. त्यांनी खाली वाकून आपले पाय हाताने सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हाती चिकटून बसले आणि ते सर्व ओनवेच राहिले. इकडे त्यांची अवस्था जाणून नाथजींनी आपल्या 7 शिष्यांना विभक्तास्त्र मंत्रून विभूती लावली आणि जमिनीवर ओनवे उभे राहिलेल्या मंडळींच्या पाठीवर एक एक दगड ठेवून या असे सांगितले. त्यांच्या आज्ञेने ते 7ही शिष्य त्या शेकडो शिष्यांकडे आले. तेव्हा त्यांना पाहून ते सर्वजण अतिशय लज्जित झाले आणि आम्ही चुकलो, आम्हाला या भयंकर शिक्षेतून सोडवा असा आक्रोश करू लागले. त्या समयी त्या 7ही जणांनी सर्वांची चांगलीच कानउघडणी केली आणि प्रत्येकाच्या पाठीवर एक एक दगड ठेवून माघारी वळले. स्पर्शास्त्राच्या प्रभावामुळे ते दगडही तेथेच चिकटून राहिले. त्यांचे ओझे असह्य होऊन ते अधिकच संत्रस्त झाले आणि मोठ्याने ओरडून क्षमायाचना करू लागले. त्यावर ते 7 जण म्हणाले, गुरुजी स्त्रीराज्यातून परत आल्यावर तुम्हाला सोडवतील. तोपर्यंत प्राप्त फळ भोगत राहा. तुम्हाला गुरूंच्याऐवजी प्राणश्रेष्ठ वाटला आणि त्यांना सोडून तुम्ही निघालात. मग आता कशाला तळमळता? आता तेच तुमचे काय करायचे ते ठरवतील. मग ते 7ही शिष्य कानिफांपाशी आले आणि आपल्या गुरुबंधूंची दयनीय अवस्था सांगून म्हणाले, महाराज, त्या सर्वांचा तुमच्याबद्दलचा भ्रम दूर झालेला आहे. आता तुम्हाला सोडून ते कोठेही जाणार नाहीत. केली एवढी शिक्षा पुरे झाली. आता दया करून त्यांना मुक्त करा. ते ऐकून त्यांचे मन द्रवले. त्याने विभक्तास्त्र मंत्रून त्यांना भस्म दिले. ते त्यांनी सर्वांच्या भाळी लावताच ते सर्वजण मुक्त झाले आणि नाथांचा जय जयकार करत त्यांच्यापाशी आले. त्यांनी मनपूर्वक क्षमा मागितली. तेव्हा त्यांनीही त्यांचा पुनश्च स्वीकार केला. मग आपल्या समस्त शिष्यांसह ते पुढे निघाले. सायंकाळच्या सुमारास ते स्त्री राज्याच्या सीमेवर आले आणि विश्रांतीसाठी तेथेच वस्तीस राहिले. कानिफ मारुती युद्ध व मच्छिंद्रांची भेट. त्या रात्री मारुती भूपकार करण्यासाठी सेतुबंधाहून स्त्री राज्याकडे जात होते. त्याच्या हद्दीत प्रवेश करताच ते कानिफांनी प्रेरलेल्या स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडले. ते अस्त्र त्यांचे पाय ओढू लागले, पण त्या महाबलवान कपिवर्यांनी त्याला जुमानले नाही. ते तसेच पुढे निघाले. सीमेवर त्यांना नाथपंथी लोकांचा जथ्था दिसून आला आणि यांच्यापैकीच कोणी प्रतापी वीराने स्पर्शास्त्राची योजना केली असावी अशी त्यांची खात्रीच झाली. त्यावेळी ही मंडळी राजधानीत प्रवेशली तर मच्छिंद्रनाथांना बोध करून आपल्याबरोबर घेऊन जातील. आपण त्यांना महत्प्रयासाने येथे आणले आहे. ते यांच्याबरोबर गेले तर मोठीच पंचायत होईल. मैनाकीनेही दुःखी होईल. म्हणून पुढचा अनर्थ टाळण्यासाठी यांना येथूनच घालून दिले पाहिजे असा विचार करून त्यांनी महाभयंकर आणि प्रचंड रूप धारण केले. गणभेदी गर्जना केली. ती ऐकून घाबरलेले कानिफ शिष्य आपल्या गुरूंच्या आश्रयाला गेले. त्यांनी सर्वांना धीर दिला व मारुतींचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी वज्रास्त्र मंत्र म्हणून चिमूटभर भस्म त्यांच्या दिशेने भिरकावले. तेव्हा त्यांनी संतापाने मोठाले पर्वत व शिळा फेकल्या, पण वज्रास्त्राने त्यांचे चूर्ण केले. तेव्हा त्यांनी मुष्टीप्रहार करून ते अस्त्रच निष्प्रभ केले. ते पाहून चिडलेल्या नाथजींनी त्यांच्यावर कालिका, वासव, अग्नी आणि वायू अशी 4 अस्त्रे एका मागोमाग सोडली. त्या अस्त्रांनी त्यांच्यावर चहूकडून हल्ला चढवून त्यांना पुरते जर्जर करून सोडले. त्यावेळी त्यांनी कालिकास्त्र आणि वासवास्त्र यांना आपल्या हाताने थोपवून धरले. अग्नीला शेपटीने गुंडाळले आणि वायूला मी तुमचाच पुत्र असल्याने मला त्रास देऊ नका अशी विनंती केली. ते ऐकून वातास्त्र क्षीण झाले. मग नाथजींनी मोहनास्त्र सोडले, पण मारुती वज्रदेही असल्याने त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. ते किंचित भ्रमिष्ट झाले. ते पाहून अग्नीने त्यांचे पुच्छच पकडले. तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला समुद्रात बुडवले. त्या योगे त्याचे पाणी उकळून जलचर मरू लागले. तेव्हा त्याने स्वतःच त्या अग्नीचे कारण शोधले आणि जलास्त्राच्या साह्याने मेघ उत्पन्न करून तो अग्नी शांत केला. मोहनास्त्राने भ्रमित झालेले मारुती आपल्या परीने कानिफांचा पाडाव करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी एका पर्वताला हात घालताच कालिका आणि वासवास्त्राने त्यांना एकाच वेळी मागून पुढून धडक दिली. ती असह्य होऊन ते मूर्छित होऊन खाली पडले.
तेव्हा आपल्या पुत्राची ती अवस्था पाहून वायू स्वतः प्रकट झाला आणि मारुतींना सावध करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा ते पुन्हा उठून कानिफांवर धावले. ते पाहून वायूने त्यांचा हात धरला व त्यांना दटावत म्हणाला, वत्स, हे नाथ मोठे प्रतापी आहेत, म्हणून यांच्याशी 2 हात करण्याच्या भानगडीत पडू नका. मागे मच्छिंद्रनाथांनी डोक्यावर पर्वत देऊन तुम्हाला कसे बद्ध केले होते ते आठवा. हे कानिफी त्यांच्यासारखेच आहेत, म्हणून यांच्याशी सख्य करा. त्या बोलण्याला समुद्रानेही अनुमोदन दिले. मग तो आणि वायू मारुतींना घेऊन नाथांपाशी आले. त्यांनी त्या दोघांचे सख्य करून दिले. तेव्हा मारुतींनी त्या सर्वांना मच्छिंद्रनाथांची हकीकत सांगितली. त्यांनी कोणत्या उद्देशाने कानिफांशी युद्ध केले तेही सांगितले व म्हणाले, तुम्ही स्त्री राज्यात जाऊ शकता, पण मच्छिंद्रनाथांना कोणत्याही प्रकारचा उपदेश करायचा नाही व त्यांना बाहेरही न्यायचे नाही. या त्यांच्या म्हणण्याला वायू आणि समुद्र दोघांनीही समर्थन दिले. कानिफांनीही ते पटले. ती अट त्यांनी मान्य केली. दुसऱ्या दिवशी नाथजींनी आपल्या समस्त शिष्यांसह स्त्रीराज्यात प्रवेश केला. तेथील अनेक तीर्थे पाहून ते शृंग मुरुड या राजधानीच्या शहरी आले. तेथील द्वाररक्षक स्त्रियांनी मच्छिंद्रनाथांना कानिफनाथ म्हणून कोणी जती आपल्या शेकडो शिष्यांसह तुम्हाला भेटायला आले आहेत अशी वर्दी दिली. त्यांनी केलेल्या वर्णनावरूनच गोरक्षच नाव बदलून आपल्याला न्यायला आले की काय? तसे असेल तर ही राणी, हे ऐश्वर आणि सर्व सुखविलास टाकून आपल्याला जावे लागणार. या विचाराने ते व्यथित झाले. तथापि चेहऱ्यावर तसे काहीही भासवू न देता ते मोठ्या वैभवनिशी त्यांना सामोरे गेले. नगरद्वारी येताच कानिफांना पाहून हे आपले गोरक्ष नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांच्या मनातील हुरहुर क्षणात नाहीशी झाली. त्याने उत्साहाने त्यांची भेट घेतली. मोठ्या आस्थेने त्यांचे नाव, गाव, पंथ, गुरु यांच्याविषयी विचारले आणि हे आपल्या गुरुबंधूंचे, जालंधरांचे शिष्य आहेत म्हणून आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्यांना अंबारीतून नगरात आणले आणि त्यांनी आपल्या शिष्यांसह महिनाभर राहावे असा आग्रह करून त्या सर्वांना तेथेच ठेवून घेतले. अध्याय 15 समाप्त.